आज सकाळपासून आपलं लाडकं दादा पाटील महाविद्यालय आणि त्याचं प्रांगण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ड्राईव्हजनं गजबजून गेलेलं आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून तर आत्ताच्या या क्षणापर्यंत आपल्या महाविद्यालयाची आन आणि शान असलेला स्वप्नील चव्हाण नावाचा खेळाडू, त्याची खेलो इंडियासाठी निवड झाली, अत्यंत सन्मानजनक. त्याचा सन्मान त्याच्या आईवडिलांसह आणि कर्जत शहरातून त्याची एक सवाद्य मिरवणूक आपण भव्य दिव्य काढली. त्या पाठोपाठ लगेच या सभागृहामध्ये आपण 11वीच्या आणि सिनियरच्या मुलांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरचं एक वर्कशॉप ट्रेनिंग तासभराचं, त्याच क्षणाला APJ अब्दुल कलाम हॉलमध्ये फक्त मुलींसाठी ज्या टिवायला आहेत आणि त्यांनी जगाकडं झेप घ्यावी, त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल व्हावा आणि त्यांना फ्लुएंटली इंग्लिश चांगलं बोलता यावं आणि कुठल्याही देशात त्या जाऊ शकतात असा कॉन्फिडन्स यावा म्हणून APJ अब्दुल कलाम यांनी स्थापन केलेल्या नांदी फाउंडेशन, या फाउंडेशनचे ट्रेनर भारतभरातून 3 आलेले आहेत आणि त्या 3rd इयरच्या मुलींना ट्रेन करत आहेत. 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्याचं इनॉग्रेशन होऊन तो सुरू झालेला आहे. त्यानंतर आपल्याकडे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स आपण 7 आणि 8 फेब्रुवारीला भाषा विषयाची आणि कॉमर्सची घेत आहोत. त्याला हॉलंड आहे, मॉरिशस आहे, दुबई आहे, हैदराबाद आहे, गोवा आहे, वाराणसी आहे, गुजरात आहे. अशा वेगवेगळ्या राज्यातले, देशातले आणि महाराष्ट्रातले अभ्यासक संशोधक सहभागी होत आहेत. त्याचं नियोजन करायचं म्हणून PGच्या मुलांसाठी एक थोडासा डायलॉग होता. त्यानंतर या तालुक्यातल्या मुलांना रोजगार मिळावा, नोकऱ्या मिळाव्या म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून याच महाविद्यालयाच्या प्रांगणात 350हून अधिक नोकऱ्यांसाठी एक फार मोठा ड्राईव्ह चालू आहे, रोजगार मेळावा चालू आहे आणि 7 प्रकारच्या कंपन्यांचे लोक त्यांच्या मुलाखती घेत आहेत आणि त्यातून कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडलेल्या आणि तालुक्यातल्या इतर मुलांना नोकरी मिळावी म्हणून एक फार मोठा ड्राईव्ह चाललेला आहे. तो आता चालूच आहे. आणि आता आपण या ठिकाणी 12वीच्या तुमच्यासमोर आपण एकत्र आलेलो आहोत. म्हणजे हे महाविद्यालय कोणत्या दिशेनं चाललेलं आहे, आपण त्याच्याबरोबरीनं कोणत्या दिशेनं चाललेलो आहोत आणि आपल्याला आता पुढे कुठे जायचं आहे. कारण तुम्ही अत्यंत निर्णायक अशा वळणावर, आयुष्याच्या निर्णायक अशा टप्प्यावर उभे आहात. या निमित्तानं मला पालक आणि तुम्हाला एकच सांगायचं, मला एक गदिमांची आवडती कवितेची ओळ आहे. सकाळपासून परत त्या ठिकाणी जाऊन तीच ओळ का म्हणतोय, ती ओळच तशी आहे की त्या कवितेत ते असं म्हणतात की कालचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालला. कालचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालला. कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला. कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला. काळ, चाक, गती कुणासाठीच थांबत नसते. आपण थांबू पण ते थांबत नसतात आणि मग त्यांच्या बरोबरीने आपल्याला बदललं पाहिजे, चाललं पाहिजे आणि गेलं पाहिजे. तोच आजच्या या सगळ्या युगामध्ये जगू शकेल, तगू शकेल आणि पुढे जाऊ शकेल. आणि म्हणून मग 12वी नंतर पुढे काय असा प्रश्नचिन्ह समोर ठेवून चाललेला वर्षभराचा ड्राईव्ह आणि येऊ घातलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक परीक्षेला सामोरं जाताना याच्या अंतर्गत हा कार्यक्रम घेतला जात असला तरी माझ्या दृष्टीनं तो कार्यक्रम नाही. तर तुम्ही गेली 2 वर्ष ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणात जे संस्कार घेतलेले आहेत, ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणात जे ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे, या महाविद्यालयाच्या प्रांगणात जे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत, त्याच्या अनुषंगानं तुम्हाला पुढची दिशा देत असताना एक सदिच्छेचा आणि शुभेच्छेचा एक बूस्टर तुम्हाला मिळावा, एक डोस तुम्हाला मिळावा, तो हा कार्यक्रम आहे. आणि त्या निमित्तानं
इथं तुमचे काही जागृत पालक देखील उपस्थित आहेत. मग रोहिणीताई आहे, जयश्रीताई आहे, विठ्ठलराव रनवरे आहेत, भागवत लक्ष्मण आहेत, राम इंगळे आहेत, बाजीराव ढाळे आहेत, बापू उदमले आहेत, हनुमंत जाधव आहेत, पप्पू ओहोळ आहेत, दत्तात्रय बदे आहेत, शहाजी साळुंके आहेत, हुस्नबादी सय्यद आहेत, आमचे लाडके विद्यार्थी ज्यांनी मनोगत व्यक्त केली. मग शुभम आहे, त्रिवेणी आहे, सोनम आहे, अंजली आहे, त्रिवेणी आहे आणि गणित ऑलिम्पियाडमध्ये ज्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली ते सगळे विजेते, उपविजेते आणि लेव्हल 2ला गेलेले विद्यार्थी आहेत. आमचे विभाग प्रमुख आहेत. मग दळवी सर, आरडे सर, गवारे सर, खेतमाळी सर, वेगवेगळ्या सेक्शन्सची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे. मग ते ढगे सर, गुळवे सर, कोरडे सर, तुमचे सगळे लाडके घालणे सर, सूत्रसंचलन करणारी तुमचे विषय शिक्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही. सकाळी कवितेची आणखी मूळ म्हटलं, तुम्हाला वगळलं तर सगळं शून्य आहे. हा ताजमहल जरी असला तरी शून्य आहे. म्हणून केशवसूत म्हणतात, आम्हाला वगळा गतभ्रभ जमीन होती ग तारांगणी. आकाशामध्ये ज्या तारांगण असतात, चांदणे असतात, चंद्रसूर्य असतात, हे शून्य आहे. म्हणजे ते महत्त्वाचे आहे. त्यांना जर वगळलं, त्यांना जर काढून टाकलं, ते आकाश रित आहे, रिकाम आहे, शून्य आहे. तसं हे प्रांगण असेल, ते प्रांगण असेल, किंवा महाविद्यालय असेल, किंवा हा कार्यक्रम असेल. म्हणून तुम्ही सगळे लाडके, मी लाडके म्हणतो ते यासाठी, विद्यार्थी मित्रांनो, बंधू आणि भगिनी. खरं तर कार्यक्रम सदिच्छेचा आहे, पण परीक्षेला सामोरं जायचं आहे. दोनही गोष्टी आहेत. एकीकडं कसोटी आहे तुमची सगळ्यांची, आणि दुसरीकडं संधी आहे तुम्हाला अनेक प्रकारची. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग गेल्या 2 वर्षात तुम्ही जे काही ज्ञानाचं कण आणि संस्काराचं धन उचललेलं आहे ते घेऊन तुम्हाला आता तुमच्या आयुष्याच्या एका वेगळ्या प्रवासाला निघायचं आहे. तुम्ही एका निर्णायक वळणावर आणि टप्प्यावर आहात. असं मी का म्हटलं की 12वी ह्या असा टप्पा, 10वी सोडा, 10वी सहज आपण पार करतो, पण 12वी हा आयुष्यातला अत्यंत निर्णायक. या टप्प्यावर घेतला जाणारा निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा आणि तुमच्या आयुष्याची दशा सांगणार आहे. मग आपल्या आयुष्याची दशा करून घ्यायची का आपल्या आयुष्याला दिशा द्यायची, हे ठरवणारा हा काळ आहे, हा थांबा आहे, हा टप्पा आहे. आणि त्याची जाणीव तुम्हाला लागली, तुम्हाला ते कळालं, म्हणून तुम्हाला एकत्र आणलेलं आहे. तुम्ही पास सहज होणार आहात. मी आजच सांगतो, आमचा 100% निकाल लागलेला आहे. टाळ्या वाजवा स्वतःचा. एक्झाम बोर्ड काहीच नाही. आमच्या दृष्टीनं किती झाली पडते आहे का नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? आय एम फेल ऑर आय एम पास? आजच पास. ओके, तुम्ही आजच पास झाले म्हणून मी बोर्डाच्या परीक्षेवर 0 बनणार. खुश? मग द्यायचे प्रमाणपत्र. बाळांनो, जोक बाजूला ठेवा, पण ही गोष्ट महत्वाचीच आहे. पण तुम्ही गेल्या 2 वर्षात आत्मसात काय केलं मला माहीत नाही. तुम्ही काय शिकलात मला माहीत नाही. तुम्हाला काय समजलं मला माहीत नाही. पण तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आम्ही या ठिकाणी आमची जे काही कुबेराला वाटावं लागतं ते वाटायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या झोळीत किती आणि काय घेतलं ते तुमचं तुम्हाला माहीत आहे. तुमच्या बिचाऱ्या पालकांनाही माहीत नाही तुम्ही काय घेतलं. तुम्ही त्यांना खरंच त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलात का फसवलं ते आता घरी जाऊन चिंतन करा. पण एक वेळ या टप्प्यावर, या थांब्यावर थोडं थांबा. आता थांबलाय ना, या थांब्यावर थांबा आणि विचार करा. आजच घरी जाऊ, मी काय कमावलं 2 वर्षात आणि काय गमावलं. कारण तुम्हाला काय काय कमवावं याच्यासाठी खूप काय दिलं. तुमच्या इंडक्शन प्रोग्राममध्ये खूप गोष्टी सांगितल्या. तुम्हाला ब्रिजमधून खूप काही सांगितलं. तुम्हाला काय घेता येणार आहे 2 वर्षात सांगितलं का नाही? ब्रिज झाला नाही. ब्रिजमध्ये 15 दिवसात तुम्हाला 2 वर्षात काय घ्यायचं
काय भेटणार आहे आणि तुम्ही काय घेतलं पाहिजे. कारण पुढे तुम्हाला काय करायचं ते ठरवायचं आहे. ते 2 वर्ष आता संपत आलेले आहे. आता तुम्ही काय घेतलंय, तुम्हाला काय भेटलंय आम्हाला माहित नाही, त्याचा विचार करा. आणि जे भेटलेलं आहे त्याला घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. मग कुबेराला जे वाटायचं त्यानं ते वाटायचा प्रयत्न केला, आम्हाला जे वाटायचं ते आम्हाला प्रयत्न केला. माझ्या दृष्टीनं त्याचं आउटपुट फार महत्वाचं असतं. नुसतं वाटून उपयोग नाही, त्याचं आउटपुट. मग जर महाविद्यालयातल्या प्रत्येक मुलाला काहीतरी स्किल आलं पाहिजे, महाविद्यालयातल्या प्रत्येक मुलांना काहीतरी आत्मसात केलं पाहिजे, महाविद्यालयातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम अंतर्गत कोरडे सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काही प्रोग्राम्स दिले. मग त्याच्यात बेसिक पॅथॉलॉजी सारखा प्रोग्राम असेल, त्याच्यात ब्युटी अँड वेलनेस असेल, त्याच्यामध्ये तुमचा फॅशन डिझायनिंग असेल, मिलिटरी पॅरामिलिटरी असेल, NCC असेल, AI चा प्रोग्राम आता आपण आव्हान म्हणून स्वीकारलेला असेल. त्याची फलित पुढे येणार आहे. तुम्ही आज घेतलंय, आता फलित नंतर आहे. पण ज्यांनी घेतलं होतं त्याचं फलित काय, तर पहिल्यांदा या कॉलेजमधली मुलं एकाच भरतीत 24 मुलं भरती झाली मागच्या 15 दिवसापूर्वी. आणि ती तुमचीच सवंगडी आहे. त्यांच्या आयुष्याची दरात मिटली. आता सन्मानजनक त्यांची कुटुंब आता राहतील. डोक्याला ताप नाही. एकाच भरतीत 5 मुलं अधिकारी झाले, शासकीय परीक्षा देऊन MPSC UPSC. त्यातली 3 क्लास 1 आहे आणि 2 क्लास 2. 5 मुलं क्लास 1 बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स कम क्लर्क झाले. काही 2 क्लर्क आणि बाकीचे ऑफिसर्स. हे त्याचं फलित आहे. ह्याच्यापेक्षा आणखी काय हवं. मग मी काय गमावलं आणि काय कमावल्याचं उत्तर हे आहे. आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे याच्यानंतरच्या काळामध्ये. महाविद्यालयानं या ठिकाणी प्रत्येक मुलाला त्याच्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, आवडीप्रमाणे एक दालन दिलं, त्यानं ते घ्यावं आणि जावं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार व्हावं. कारण नुसतं पुस्तकी ज्ञान हे तुम्ही मार्क किती मिळवले याच्यापेक्षा तुम्ही हे सगळं किती कमावलं त्याच्यावर तुमचं आयुष्य किती सक्सेस होणार आहे, उंचवणार आहे ते ठरणार आहे. आणि मग आमचा क्रीडा विभाग आहे त्याच्याकडे अनेक दुर्लक्ष करतात, पण तो आम्हाला क्लासरूम पोस्ट सुद्धा देत असतो. त्याच्यामध्ये उतरत असताना मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल, तुम्हीच ती अचिव्हमेंट केलेली आहे. आपलं महाविद्यालय सेंच्युरियन महाविद्यालय झालेलं आहे. 100 क्रीडा क्षेत्रातली पारितोषिकं एकाच वर्षात आपल्याला पारितोषिकाने मुलांची निवड 100, मग विभागीयवरून तालुका, तालुक्यावरून जिल्हा किंवा जिल्ह्यावरून विभाग अशी. हे क्रीडा क्षेत्रातलं फलित आहे याच शैक्षणिक एका वर्षात. मी म्हटलं की ज्युनियरची मुलं सगळीकडे दुर्लक्षित राहतात, सिनियर भाव होऊन जातात. पण मी ज्युनियर आधी आणि सिनियर नंतर, जरी मी सिनियरचा असतो. म्हणून जो ड्राईव्ह असेल त्याचा लाभ आपल्या मुलांना दिला पाहिजे. म्हणून ह्या वर्षी आपण एक नवीन, की ही मुलं आज लहान आहेत पण उद्याचे संशोधक आहेत. मग संशोधन जेव्हा वर चालवला जातो त्याचं खाली पण काहीतरी पाझरलं पाहिजे. म्हणून आपण आयडियाचा आविष्कार हा कार्यक्रम पहिल्यांदा यावर्षी ज्युनियरसाठी सुद्धा दिला आणि तालुक्यातल्याही शाळा त्याच्यात घेतल्या. त्याचं फलित काय, ज्यांनी त्यामध्ये प्रोजेक्ट सादर केले त्या प्रोजेक्टचं सिलेक्शन वर झालं. तुमच्या ज्युनियरच्या मुलांनी तालुका विज्ञान प्रदर्शन याच्यात बक्षीस मिळवली ना. मोढाळे का कोण, तो कुणाच्या तरी प्रोजेक्टला बक्षीस मिळालं ना. मग म्हणजे तिथं 1,500-2,000 मुलं सहभागी होतात, त्याच्या मोजक्या 10 मुलांना बक्षीस मिळतं, त्यात आपला मुलगा आहे. हे आयडियाचा आविष्कार संशोधनाच्या संबंधातलं ज्युनियरसाठी राबवलं गेलं म्हणून त्याचं फलित. मी फलित शोधणारा माणूस आहे. आणि इकडे रयत शिक्षण संस्था आविष्कार घेते, त्याच्यात आपल्या महाविद्यालयाला या जिल्ह्यातून नव्हे, पुणे, नगर, नाशिक, ठाणे, धुळे आणि बीड या जिल्ह्यांमधून जेवढे बक्षीस मिळाले किंवा इकडं कराड, सातारा वगैरे सगळ्याच्यात 1-2 कॉलेज सोडले टॉपचे, तर ह्या सगळ्या विभागांमधून सर्वाधिक बक्षीस संशोधनाची प्रोजेक्ट सादर करण्याची आपल्याला 5 बक्षीस मिळाली. संशोधनातलं फलित. विद्यापीठाला गेले तो वरचा आणखी वेगळाच. म्हणजे तुम्हाला ज्याचा लाभ दिला त्याचं तुम्ही चीज केलं.
मग आम्ही पुढे म्हटलं की संशोधन झालं, क्रीडा झालं, नोकरीचं क्षेत्राच्या संबंधातलं आमचा शॉर्ट टर्म झाला. आमची मुलं अभ्यासात नाही ना कमी पडतं का? त्याच्यासाठी मग तिकडं सीईटी, नीट, जेई, त्याचे वर्कशॉप, त्याला गेस्ट लेक्चर, त्याच्यावर केले जाणारे कष्ट घालणे सर ते पाहतात, ते पुढे जातं. मागच्या वर्षीचा काउंट अत्यंत चांगला आहे, 90% 95%चा. 24-30च्या आसपासची काही मुलं आपली आहेत. किती आहे? 22 मुलं आहेत. इतका चांगला पर्सेंटाईल मुलांनी मिळवला आहे. मग आपण ज्यांना वर्षभराचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी आपण 1.5 महिन्याचा जो घेत असतो आपला क्रॅश नावाची संकल्पना बंद पडलेली आपण चालू करून तिची फलित आत्ता मिळत आहे. फलित आहे. आत्ता ज्यांचा सन्मान केला ह्या पोरांनी पहा कशी कमाल केली. हे ऑलिम्पियाड गेल्या 3 वर्षापासून अत्यंत प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी. त्यांना ते ठीक आहे, सेंटरमधून नंबर आला, गोल्ड मेडल मिळालं, हे झालं. ज्यांना गोल्ड मेडल मिळालं, क्रॅक मिळाली, पण लेव्हल 2ला जाणं नॉट अ जॉब. 2 मुलं लेव्हल 2ला जातात. आता तिथं त्यांना निश्चित आणखी संधी आहे खूप पुढे जायची. माझ्या सदिच्छा आहेत तिथं त्यांनी कमाल दाखवायची. फलित. आम्ही अभ्यासातही कमी नाही, आम्ही अभ्यासातही कमी नाही. मग कला साहित्यामध्ये सुद्धा आम्ही कमी पडता का? मग आमच्या खेतमाईस मॅडम, गरुड सर वगैरे सेक्शन चालू होतं. मग त्याच्यामध्ये कुठं तालुक्याच्या स्पर्धा, जिल्ह्याच्याच होतात. मुलांना थोडंसं बुस्टर दिलं जातं. मग रेच्या प्रबोधिनीच्या स्पर्धा होतात. त्यातही आमच्या मुलांनी कमाल केली. त्यातही काही पारितोषिक मला वाटतं 1-2 मिळालेली आहे. साहित्य संमेलनासारखं अखिल भारतीय पातळीवरचं त्याच्यातला अत्यंत ऍक्टिव्हली पार्टिसिपंट रोल आहे. त्याच्यातही बक्षीस काही मुलांना दिली गेली आहे. निबंध आहे, वक्तृत्व आहे, चित्रकला आहे. आणि त्याला जोडून एक आणखी उपक्रम तुम्ही खरं तर स्वतःसाठी खरं टाळ्या वाजवणार. एका उपक्रमाची अत्यंत सक्सेस स्टोरी जोरदार टाळ्या वाजवतात. ही सक्सेस स्टोरी म्हणजे वाचन संकल्प रयतेचा. आपण मोबाईल डिटॉक्स, डिजिटल डिटॉक्स, मोबाईलमुळे आपल्या मेंदूचा आणि मनाचा कुरताडा झालेला आहे, सडलेलं सगळं. त्याच्यातून मुक्त व्हावं म्हणून आपण डिटॉक्स डे घेतो, वेगवेगळे उपक्रम घेतो की मेंदू फ्रेश व्हावा, मन प्रसन्न व्हावं, अभ्यासात लक्ष लागावं आणि घरी सुद्धा चिडचिड होऊ नये म्हणून आपण डिटॉक्स नावाची गोष्ट राबवतो सातत्याने. त्याच्यासाठी जोडून आपण वाचन संकल्प रहितेचा उपक्रम अत्यंत प्रभावी पद्धतीनं 45 दिवस अखंड वाचनाचा प्रयोग अत्यंत प्रभावी होणार. म्हणजे ज्युनियरच्या मुलांना घेऊनच हा कार्यक्रम आपण सक्सेस केलेला आहे. आणि मग हे सगळं घेऊन पुढे जात असताना आम्ही समोर असा एक प्रश्न ठेवलेला आहे. एवढं सगळं जादूगाराच्या कोतडीतून बाहेर काढावं असं सगळं मिळत असताना मला सांगा, इथून चांगलेच राजहंस उडून जाणार आहेत चांगल्या पद्धतीने, उंच भरारी आकाशाकडं, क्षितिजाकडं, यशाकडं. आणि मग अशा वेळी आमची ती कोण बोलली ती अंजली का कोण, सोनम मुंबईहून कोण आहे, सोनम बोलताना म्हटले की मी मुंबईहून आले आणि मग मला आता विचार करा तुम्ही, जे इथले आहेत त्यांनी, ती मुंबईहून का आली तर मला कॉलेजविषयी कळलं होतं, थोडी माहिती झाली होती आणि मग मी आले आणि कॉलेजच्या प्रेमात पडले आणि तिला काय मिळालं तिने सांगितलं. आज ती मुंबईहून इथे शिकायला आली. आपण बऱ्याचदा म्हणतो मला लातूरला जायचं, मला पुण्याला जायचं, मला कुठं जायचं, आपण त्या भूलभुलैयाला बोलतो आणि लाखो रुपये पालकांचे नासधूस करतो आणि त्या आमचं हजारात मिळतं पण त्याचं आम्हाला मूल्य नसतं. तुझे आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. आणि ती मुंबईहून येते. मुंबईच काय, आमची ती रँकर मुलगी पाटोदा तालुक्यातून बीड जिल्ह्यातून या कॉलेजमध्ये सुद्धा कर्जत ठीक आहे, जामखेड ठीक आहे, श्रीगोंदा आहे, करमाळ आहे, शेजारचे पाटोदा आहे, हे झाली शेजार पाजारची. क्वालिटी एज्युकेशनमुळं अट्रॅक्शन, हॉस्टेलच्या असलेली सुरक्षिततेच्या अनुषंगानं केलेलं बोलणं आणि एकूणच सगळं क्वालिटी. पण ती मुंबईहून येते. तशाच पुण्याच्या काही मुली आहेत. प्रवास आता उलटा सुरू झालेला आहे. आज हे काढलेलं आहे
पुण्याकडचे 1-2 आहेत, मुंबईची मात्र ती आहे, आणखी एक आता 11वीला आहे. संख्या एकाला दुसरी कडी वाढत जाते. मी तर म्हणतो पुणे मुंबई हे पुढं काहीच नाही. मला हे महाविद्यालय असं असेल माझं स्वप्न नव्हे, आणि ते माझं ते ठामपणाचं एक हे आहे, माझ्याकडचं एक टास्क आहे. मला फक्त पुणे मुंबई पुरतं मर्यादित ठेवून महाविद्यालयाला ठेवायचं नाही. या महाविद्यालयात आम्ही कलकत्ता, मद्रास इकडच्याही मुलांनी अट्रॅक्ट झालं पाहिजे भविष्यात. आणि आहे तशा चौकशा सुद्धा होत आहेत, पण एवढ्यावर थांबायचं नाही. आम्हाला या महाविद्यालयाची ओळख जागतिक महाविद्यालय करायचे. आज आम्ही नॅशनल झालेलोच आहोत ऑलरेडी. भारतात 6व्या नंबरला असल्यामुळे, राज्यात 3रे आणि विद्यापीठात 1. पण भविष्यामध्ये USA मधून सुद्धा मुलांनी विचारणा करावी का मला या कॉलेजला शिकायला जायचं. असं महाविद्यालय झालं काय वाटेल तुम्हाला? भारी वाटेल ना. पण अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला आता बाहेर पडायचं आहे. आणि मग तुमच्या पुढं थांबला तो संपला. आता थांबायचं नाही गड्या, तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून पुढे काय, मग पुढे कायला समोर ठेवून तुम्हाला दिलेली 2 वर्षाचा शॉर्टकट. त्यातून तुम्ही बरंच काय काय करिअर अपॉर्च्युनिटीज इन आर्ट्स, इन कॉमर्स, इन सायन्स, त्याला त्याच्या पद्धतीनं खायचे असेल. आणि आज सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला तर आहेतच 12वी पार पाडून पुढे जाण्यासाठी. परीक्षेला तर ऑलरेडीच दिल्या नव्हे, तुम्हाला पास म्हणून मी डिक्लेअर केलं. एक नापास झाला ना मी केबिन मध्येच कोंडून ठेवून त्याला, सोडणारच नाही महिनाभर त्याच्या पालकांना. माझ्या कष्ट माझं म्हणजे मी एवढं कॉन्फिडन्सली सांगतो, पालक म्हणतील हा प्राचार्यांनी खोटंच सांगितलं. ते नाही तर त्या दांडीचा घेऊन नाही माझ्याकडे. मग माझं जे काही म्हणणं आहे, खरं ठरवणार खोटं, खरं ठरवणार असाल तर आजपासून कामाला लागायचं. ठीक आहे, 2 वर्ष तुम्ही काय केलं मला माहित नाही, किती तास उडवले माहित नाही, काय कामज्या केल्या माहित नाही, किती बंद केले लेक्चर माहित नाही, कोणाशी कोण मारामारी केल्या मला माहित नाही. आता सगळं विसरायचं. राहिलेला 1.5 महिना तुमचा, 1.5च कसला, येणारे 15 दिवस तास, 15 दिवसाचे 24 तासांना त्यांनी तुम्हीच करा. घालणे सरांनी 24 तासाचे मिनिटं त्यांना घेऊन करा, आणि मिनिटाचे सेकंद तुम्हीच पहा. माझं गणित कच्चं आहे. पण सेकंदाचा तुम्हाला काय करायचं आहे, युटिलायझेशन करायचं आहे. सेकंद कामाला लावायचं आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी. आणि ज्यांना CET नीट जी द्यायची त्यांनी दोन्हीसाठी एक सेकंद तुमचा आता एक तोळ्याचा, आणि तोळ्याचा भाव 1.5 लाखाच्या पुढे गेला. सोन्याचा भाव आहे त्या सेकंदाला. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या हा टप्पा थांबा कसा आहे, जो निर्णायक असा आहे. आणि त्यातलं म्हणून 12वीला ह्या परीक्षेला, कारण परीक्षा म्हटलेलं आहे, परीक्षा ही परीक्षाच असते. लक्षात आमच्या कितमाई सरांनी खूप सांगितलं, फार बिग असणार आहे, फार डेंजर असणार आहे, CCTV आहे, मिश्र पद्धत आहे, ऍक्शन मोडमध्ये आहे. सगळे गंभीर झाले. आता काय मला तर निम्म्याला अटॅकच येतो काही मला. म्हटलं हे आमच्या पोरांना काय सांगायचे, हे दादा पाटील का डंका बजाने वाले बच्चे. माझं प्रसिद्ध वाक्य आहे, कुठेही जा नंबर आला नाही तरी चालेल, पण काय दादा पाटीलचा काय डंका वाजवा. डंका म्हणजे आपली क्वालिटी. मार्क किती पडले हे बाजूला, क्वालिटी. तुम्ही क्वालिटी महत्वाची आहे. तुम्ही मार्क किती घेऊन गेला हे महत्वाचं नाही, तिथं गेल्यावर तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काय करून दाखवलं हे महत्वाचं. हे वेगळं तुम्हाला आयुष्यात पुढे नेणार आहे. तुम्हाला कोणी विचारणार नाही. कलेक्टरची परीक्षा पास व्हायला 40% लागतात नाही काय. ती झाल्यावर तुम्हाला कोणी म्हणणार नाही तुला किती होते रे बोर्डाला, आणि मला 93% आहे. मला कोणी विचारणार नाही तुला किती होते म्हणून. मला किती होते माहिती का,
मला 50.04 मार्क होते 10वीला आणि 2 वेळा नापास झालेलो आहे इंग्रजीच्या पेपरला. पहिल्या वेळी 30 पडले म्हणून नापास झालो, दुसऱ्या वेळी परत परीक्षा दिली तर 17वर आलो. परत चिठ्ठी उतरलो तर परत 28 पडले, परत नापास झालो. म्हटलं आता सोडायचं. नंतर पस्तावा झाला तो. मग आणखी चिठ्ठीला पेटून 36 कसं तरी करून, पण बाहेर पडल्यावर 2 वर्षांनी जे तुम्हाला मी 2 वर्षात दिलं ना ते मी त्या 2 वर्षात रिकामा असताना मिळवलं. आणि जेव्हा मग मी सुरू झालो 11वीला, बोर्डातला नंबर काय सोडला नाही बा, विद्यापीठातला पहिला नंबर सोडला नाही, PhDचा पहिला नंबर सोडला नाही, नोकरीतला पहिला नंबर सोडला नाही, NCCतला पहिला नंबर सोडला नाही, कशातलाच पहिला नंबर सोडला नाही. माझ्याकडं 10 फायली बक्षिसांच्या 10 फायली आहेत घरामध्ये, अख्खं भिंत भरली आहे बक्षिसांची. 50%चा 2दा नापास झालेला करू शकतो का नाही? तुमचं तर अजून हातात आहे सगळं. तुम्हाला बरं आपण एकदा नापास होतो म्हणल्यासारखं मोठं असं. मी ऍक्सिडेंटली नापास झालेला आहे. त्याचं कारण मी सत्य सांगतो, त्या काळामध्ये सुद्धा कॉपीची क्रेज होती, आजही आहे, असं काही नाहीये. कॉपी करतो तोच माणूस आहे ना जो तो दुसऱ्याचीच कॉपी करतो. तुम्ही आणि सगळे कॉपी बाहेर द्या, मग म्हणा आम्ही करू कॉपी आहे ना. मी 10वीचा पेपर देत असताना उक्कलगावचे लिंगायत जंगम असं काहीतरी त्यांचं नाव आहे त्या सरांचं, मी आता मला माझ्या भावाचे मित्र, चांगले जिंकली दोस्त, माझ्यापासून एक 8 किलोमीटरचं, आणि मला ते सुपरवायझर म्हणून आलेले. ते तीनदा माझ्याजवळ म्हणायचे हे देऊ काय, कारण भावाने सांगून ठेवलं होतं मी 10वीला होतो ना, इंग्रजीच्या पेपरला जर कच्चा आहे तो, बाकी आहे हुशार. पण आईने लहानपणी मला एकदा खोटं बोललो म्हणून चुलीमधलं पेटतं लाकूड इथं ठेवून माझ्या 5 मिनिटं ठेवलं होतं, खड्डा पडलेला होता. 4थी 5वी 6वीला असतं. खोटं बोललो म्हणून आणि शाळा बुडवली म्हणून. तो डाग आणि तो चटका माझ्या मनावर एवढा पडलेला नाही. म्हटलं नाही म्हणतो नाही घेतली, आणि त्याच पेपरला मी नापास झालो. घेतली असती तर कदाचित मी पास पहिल्याच ह्याच्यात, कदाचित 2 वर्ष वाया गेली नसती, 11वी 12वी सहज. पण मी आज जो आहे तो नसतो, कारण 2 वर्षाने आयुष्याचं सगळं गणित शिकवलं मला, आयुष्याचं तत्वज्ञान शिकवलं मला, संघर्ष काय असतो ते शिकवलं मला, वेदना काय असतात ते शिकवलं मला, आयुष्यातला सेकंद वाया जाणं काय असतं ते शिकवलं मला, परिस्थितीचे चटके काय असतात ते शिकवलं मला, आणि भूलभुलैयाच्या आधी जायचं नसतं ते शिकवलं मला. म्हणून मी शिक्षण घेताना कुठल्याच भूलभुलैया अगदी अफेअरसह मला सुद्धा अशा ऑफर खूप आल्या, पण नो, कारण पाय जमिनीवर होते. मी मुद्दाम तुमच्या वयातल्या म्हणता काय आमच्या विरोधी बोलताय, आता तर सगळं तसंच चाललंय ना. बाळांनो, हे वय घडायचं आहे, बिघडवणाऱ्या गोष्टीच्या आहारी जायचं टाळायचं असतं. आणि नेमकं तराजूमध्ये 2 पारडे असतात. बिघडवणारं पारडं हे प्रचंड जड असतं आणि घडवणारं अत्यंत हलकं असतं, आणि त्यामुळं बरेच जणांचा काळा भोगतो. कारण आपण बिघडवणाऱ्या पारड्यात पटकन उडी मारतो. ते मस्त असतं ना. म्हणजे एका प्लेटमध्ये कारलं आहे आणि दुसऱ्या वाटीत गुलाबजामुन आहे, आपला हात कुठं जाईल? गुलाबजामुनही चांगलाच आहे, पण तो उद्या शुगर करेल 50-60 खाल्ले तर. कारलं पौष्टिक आणि शरीराला आरोग्यदायी आहे, पण तोंड वाकडं होईल, तिकडे नाही जाणार. मग घडवणाऱ्या गोष्टीकडे लक्ष नाही जात, बिघडवणाऱ्या गोष्टी आपण अट्रॅक्ट. तशी तुमची परिस्थिती, आणि हे वयच तसं असतं, चूक तुमची नसते, द्वाड असतं. ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला आता ही परीक्षा द्यायची आहे. तर परीक्षेची भीती तर पहिल्यांदा मनातली काढून टाकण्यासाठी जे सगळे ड्राईव्ह झाले, तुम्ही बिनधास्त परीक्षा देणार आहात, कारण तुम्ही
या मातीतली पोरं आहे, या मातीनं लढायला शिकवलेलं आहे. म्हणून सेकंदाचं युटिलायझेशन. मी कॉपी विषयी बोललो म्हणून तुम्ही लगेच कॉपी करू नका. कॉपी म्हणजे कुबडी. आणि दादा पाटीलची पोरं जरी सरकारने किती कडक करू द्या, आमची पोरं बिंदास. मी फार बिंदास आहे तुमच्याविषयी, मला माहिती आहे. दादा पाटीलची तुम्ही फार मुंबईच्या अंदमानवर जाऊन परीक्षा द्या आमची, आम्हाला काही फरक नाही पडत. मिश्र पद्धत आली म्हणतात ना, इकडचे तिकडं तिकडचे इकडं. आपल्या पोरांना भीतीच नाही पोरापोरी, कारण मला माहिती आहे आपली पोरं अंदमानमध्ये तुम्ही तिथं त्या सावरकरांना ठेवलं होतं ना तिथं काळ्या पाण्याची, तिथं जाऊन परीक्षा घ्या म्हणा आमच्या, आणि तिथं घेऊ, काही फरक नाही पडत. त्यामुळं ते मिश्र पद्धत या दादा पाटीलच्या मुलावर अजिबात परिणाम नाही करणार. राहिला सीसीटीव्ही. आता हे कॉलेज आज नाही सीसीटीव्ही अंडर, हे कॉलेज वर्ष सीसीटीव्ही. आता वर्गात आलेत त्याने नव्हते तर वर्गात आमच्या डोक्यावर ठेवा म्हणा, काय फरक नाही. आम्हाला सवय आहे सीसीटीव्हीची राहायची, पण ज्यांना सीसीटीव्हीची सवय नाही त्यांचं काय. ज्यांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही हा प्रकारच माहित नव्हता, खूप खर्च होतो म्हणून, आणि तुमची परीक्षा तिकडे. पण ज्यांची होणार त्यांचं काय. काही पोरांनी बाहेरच्या आत्ताच संत सद्गुरू गोदर महाराजाला अभिषेक करायला सुरुवात. आमचा नंबर दादा पाटीलला येऊन देऊ नका म्हणून बाहेरचे तुमचे मित्र असतील या कारण सगळं. अहो काही असे आहेत मागच्या परीक्षेचा अनुभव, दादा पाटीलला नंबर आला म्हणून एका मुलाने परीक्षाच दिली नाही. तो आपल्या गेट, मी पाहिजे नाही, मी स्वतः पोरगा गेट वरून बापाच्या गाडीवर बसून परत गेलेला पाहिजे, परीक्षाच दिली नाही. कारण आपल्या इथली यंत्रणा फार डेंजर आहे. जिल्ह्यातलं सगळ्यात टॉपचं सेंटर आपलं आहे, त्या सेंटर मध्ये तुम्ही आहात, तुम्हाला सवय आहे. त्यामुळे मला भीती नाही तुमच्याविषयी. काळजी तुमच्या पालकांची, म्हणून बिचारी काळजी कुठे आले. आता याच्यापेक्षा काय, एवढं सगळं रामायण महाभारत हे सगळं करण्यापेक्षा आजपासून किती तारीख सर 10 फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे फेब्रुवारीचे 10 दिवस आणि आता राहिलेले जानेवारीचे 8 ते 10 8 दिवसात माणूस चमत्कार करू शकतो. तुमच्या हातात 18 दिवस. 18 दिवस जर तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन केलं, प्रॉपर नियोजनबद्ध, सेकंदाचं प्रॉपर म्हणतो मी, मनावर आणि मेंदूवर परिणाम न होऊ देता, शरीरावर प्रॉपर जर युटिलायझेशन केलं तर बोर्ड परीक्षा की झाड की पत्ती. अहो तुम्ही वर्षभरचे नाही केलं म्हणून तुम्ही काय ठीक आहे, आता नाही आमच्याकडनं झालं म्हणून 18 दिवस खूप झाले, खूप झालं. म्हणजे सगळं दुसरं महायुद्ध असे, रामायण महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं होतं, किती दिवस चाललं, 18 ते पण 18चे, म्हणजे महाभारताचं युद्ध असं समजा. ज्ञानेश्वरीच्या अध्याय पण काय, पण ज्या ज्ञानेश्वराने 18व्या त्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तुमच्या वयात 16, 17, 18च्या, ते लिहू शकतात एवढा मोठा ग्रंथ. तुम्ही तर फार हुशार आहात. आणि मग 18 दिवसातला सेकंद ना सेकंद प्रॉपर युटिलाइज केला, बोर्ड परीक्षा ती झाली. म्हणून मला ते टायटलच पटत नाही बऱ्याच. त्याचं कारण मी 10वीला जरी नापास झालो, ते तर तुम्ही 10वीला काय होता, काय कळत होतं तुम्हाला, तसं माझं 12वीला जर कळतंय का नाही, 2 वर्षांनी शिकवलं. मग मला सांगा 10वीला असं झालं, पण मी 12वीला आलो ना बोर्डाला, त्याचं काय. मग मी नापास झालेला होऊ शकतो, तर तुम्ही 18 दिवसात होऊ नाही शकत का. त्याच्यामुळं प्रॉपर युटिलायझेशन, प्रॉपर अभ्यास,
बरं तुम्ही गेली 2 वर्ष आत्मसात केलेलं आहे. मी एकच जाता जाता सांगणार आणि थांबणार आहे पालकांना सुद्धा. माझ्या हाताखाली 9 मुलं PhD करतायत, त्यातले 5 झालेले आहेत आणि 4चे चालू आहे. त्यातल्या 3घांची PhD आता 2 महिन्यात होणार आहे, प्रबंध सबमिट आहे. त्यातलं एक आहे सोळंके नावाचा आहे, प्रचंड हुशार आहे पोरगा, परभणी का बीडचा आहे, माझ्या हाताखाली PhD. त्याचं आता व्हायवा म्हणजे काय, असं येऊन 10 मिनिटं बोलायचं, त्याच्यानंतर तुम्ही लोकांनी ते ऐकलेलं असतं ना, तुम्ही नोटिंग करायचं आणि मला प्रश्न विचारायचे आणि मी प्रश्नाची चांगली उत्तरं द्यायची. परीक्षक मग त्या उत्तरावरून म्हणतात की हा PhD पात्र आहे आणि तिथं निकाल जाहीर होतो, याला PhD म्हणून जाहीर करतो. शिक्षणाच्या क्षेत्रातली सर्वात मोठी डिग्री आहे PhD. तर तो प्रचंड भित्रा आहे, स्टेज डेअरिंग नाही, कारण त्यानं 4थीला असल्यापासून क्लिनर म्हणून काम केलेलं आहे. ते करत करत माझ्यासारखी स्टोरी आहे त्याची. मी हॉटेलमध्ये केलं, त्यानं क्लिनरमध्ये शिकलेला आहे. नंतर तो ड्रायव्हरची शिकला आणि आता ट्रक ड्रायव्हर म्हणून, म्हणजे त्यांनी भारतामध्ये सगळ्या फेऱ्या मारायच्या अशा काळात ट्रकवर ड्रायव्हर म्हणून होता. ॲडमिशन फर्ग्युसनला. PhDला रजिस्ट्रेशन झाल्यापासून त्यानं काम बंद केलं आणि PhDवर फोकस केला, कारण त्याला सारथीची शिष्यवृत्ती मिळाली, 32,000 रुपये महिना पैसे मिळाले म्हणून त्याला तिथं त्याचा प्रबंध पूर्ण झाला. आणि ज्या पोरानं शाळा पाहिली नाही, वर्ग पाहिला नाही, अभ्यास पाहिला नाही, बाहेरून अभ्यास करून 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 कसं तरी झालंय, आता त्याचा व्हायवा आहे तो प्रचंड घाबरला, एवढा घाबरलाय की आता माझं काही खरं नाही. मला आल्यानंतर तो थोडासा तसं जाणवला, कॉन्फिडन्स नाही याच्यात. मी त्याला म्हटलं काय रे, तो म्हणे कारण याची प्री व्हायवा असते, 3 महिने आधी त्याला इथं प्रेझेंट व्हावं लागतं आणि मग तिकडं त्या जर त्याच्यात त्याची फॅफॅ झाली सगळी, काही बोलता नाही आलं, उत्तर देता नाही आली, तो आणखी थोडासा जरा नैराश्याच्या गर्दीत गेला. आणि ते लक्षात आलं, त्याला बोलवलं आणि मला निराशेतून मुलांना काढायला फार आवडतं. म्हटलं काय झालं, नाही सर मी एवढं सगळं वाचलेलं आहे, सगळं आहे, पण मला काय उत्तरं नाही देता आली, मला फार गिल्टी फील होत आहे, मला काहीच आठवण नाही. म्हटलं नको टेन्शन, नाही ना असं कसं मेन याला तर तिथं मोठे मोठे अभ्यास विद्यापीठ हातात कसं व्हायचं, आता मला काही खरं नाही, मी काय व्हायवा देऊ शकतो का माहिती. म्हटलं अभ्यास कोणी केलेला आहे, तो म्हणे मी केलेला आहे. किती वर्ष केला, म्हणे 4-4.25 वर्ष केला. पुस्तकं किती वाचली, 70-80 पुस्तकं. टिपणं कोणी काढली, मीच काढली. त्याच्यावर लेखन कोणी केलं, मीच केलं. प्रबंधाची प्रकरणं कोणी लिहिली, म्हणजे मीच केली. समोर बसलेले किती असतात, म्हटलं 50 आहे. ही पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत का, म्हणलं नाही. टिपणं त्यांनी काढलेली का, म्हणे नाही. अभ्यास कोणाचा झालेला आहे, म्हणे माझा. किती झालेला आहे, म्हणे खूप. अहो त्यांचा काय अभ्यास आहे तुझ्या विषयावर, तुझा अभ्यास जो झालेला आहे त्यांचा काय, ते फक्त तू जे 10 मिनिटात बोलणार त्याच्यावर फक्त तुला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार, हे बरोबरचे प्रश्न आहेत म्हणे. आणि मग त्यांचा अभ्यास नाही, तुला जे माहिती आहे ते त्यांना माहित नाही. म्हटलं त्यांनी तुझा ऐकून नाही प्रश्न काढला आणि तुला मुद्दाम फिरकी घेण्यासाठी प्रश्न, अडचणीत आणण्यासाठी प्रश्न. अभ्यास तू केलेला आहे, मग हुशार कोण आहे, म्हणे मी. तुझ्या विषयातलं नॉलेज कोणाला आहे, तुला. त्यांना आहे का नाही, मग घाबरतो कोणाला. पोरगा आता असं झाला की सर माझा व्हायवा कधी होणार, रोज फोन येतोय. म्हटलं बाहेरचे रिपोर्ट आले का, कारण तो प्रबंध तपासायला जातो, बाहेरच्या राज्यात जातो, महाराष्ट्रात 3 ठिकाणी जातो, मग त्याचे रिपोर्ट येतात आणि मग तो व्हायवा लागतो. आता तो मला 3-4 दिवस झाले सर रिपोर्ट आले का, आणि महिन्यापूर्वी म्हटलं आता मी मला व्हायवा द्यायची का आहे. मग मला सांगा 2 वर्ष अभ्यास कोणी केला, तुमच्या आई वडिलांनी केला का तुम्ही केला, वर्गात कोण बसलं, घटक चाचण्या कोणी दिल्या, परीक्षा कोणी दिल्या, मग आता कोण देणार परीक्षा. आणि मग काय म्हणता, राहिलेल्या 15 दिवसात फक्त तुम्हाला रिकाम्या जागा भरून काढायच्या. जे 2.5 वर्ष माझ्याकडे 2.5 वर्षात झालं नाही ते तुम्हाला काय करायचं, त्या 18 दिवसात भरून काढायचं. अरे ह्या प्रकरणावरचं हे राहून गेलं होतं गड्या, हे तर मला येतं आहे, याच्यावर काही विचारलं तरी मी उत्तर देईल, पण हे मला येत नाही, मी याच्यावर फोकस करेन. चाल रिकाम्या जागा भरल्या. आत्ता ज्याला कोणाला पडले असते ना 50-55, मी लिहून घ्या माझ्या बॉन्ड पेपरवर, तो 60-65च्या पुढे जातो की नाही लिहून घ्या. जे मला येतं त्याचा आढावा घ्या,
जे मला येत नाही, परीक्षा देताना आलं नाही, पूर्व परीक्षेला आलं नाही, आणि इथं एक टास्क दिलेला आहे तो राबवला का नाही मला माहित नाही. पोरांची परीक्षेची भीती घालवायची असेल तर एकच करायचं, त्यांना 5-5 किंवा 3-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडून घ्यायच्या कंपल्सरी. त्यांच्या आई वडिलांना आम्हाला आम्ही दंड करणार नाही, रिसिटच देणार नाही, बळजबरीचा दंड करा. त्याचं कारण असं आहे वडिलांना, तुम्ही बळजबरीनं कॉपी जरी उत्तरं लिहिली असली तरी तुम्हाला नाहीला जाणं पेन तर चालवावं लागतो का नाही, डोळे तर फिरवावे लागते की नाही. ते आपोआप आपल्या मेंदूच्या काही रासायनिक प्रक्रिया असतात त्याच्यावर प्रभाव ठेवत असतात. ते बदल मला आत्ता आठवणार नाही, पण जेव्हा तुम्ही हॉलमध्ये जाल त्यावेळी तुमचं शरीर आतून तुम्हाला सांगतं. जसं माझ्या महाविद्यालयात एखादा कार्यक्रम असेल, मी कितीही आजारी असतो तरी पहाटे 4लाच मला जाग येते, कारण आतल्या रासायनिक प्रक्रिया मला जाग करतात आणि त्या आजारातून मला लांब फेकून देतात. माझा पाय एवढा सुजलेला होता की चप्पल येत नव्हती, पण 3 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपोआप माझ्या पायाची सुज उसळली, पायात मूठ आला पहिल्यांदा 3 महिन्यानंतर. हे काम ते आतलं रासायनिक सायकोलॉजिकल असतं. तसं परीक्षेच्या हॉलमध्ये गेला त्या सायकोलॉजिकल प्रक्रिया अशा घडतात की तुम्ही कळत न कळत वाचलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं, कानावर गेलेलं ते जाग होतं त्याच्या संबंधात. तुम्हाला आता एवढंच करायचं, जे मला येतं त्याचा फक्त उजाळ, मला हे का आलं नव्हतं, मला का समजलं नाही, त्याच्यावर फोकस. मला तिथं आठवेल का नाही, माझ्या पाठांतर राहील का नाही, टेन्शन सोडा, ते आठवतं मला. आणि कोऱ्या कागदावर तेवढं उतरवायचं, तेवढं मात्र करायचं. आणि पेपरच्या वेळी फक्त तेवढंच अवलोकन करून डोळे शांत ठेवून पेपरला जायचं. आठवून आहे तर आठवून आहे. संत सद्गुरू गोदड महाराजांचं आमचं मनात नाव लिहिलं चल. आई वडिलांच्या स्वप्नांना समोर ठेवायचं चल. आणि ही माझी शेवटची संधी असं म्हणून मनाला बजावायचं चल. आणि बिनधास्त परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन बसायचं, बिनधास्त, रिलॅक्स, नो टेन्शन. तिथं माझ्यासारखा प्राणी आलेला असतो भिंगरी, कोण कशात सापडतो. तुम्ही एवढे बिनधास्त असल्यावर कशाला सापडता. तुमची बॉडी लँग्वेजच सांगते अरे याच्याकडे काही नसणार आहे. एखादा बनेल बकरा असतो तयारीचा, तो एवढा कॉन्फिडंट नसतो का तपासणारा वाटतो पूर्व कॉन्फिडंट म्हणजे काय अभ्यास असो, पण भले गठुडे घेऊन दिलेला असतो. बनेल बकरा एखादाच असतो, पण खरा असतो ना त्याची बॉडी लँग्वेजच आम्हाला सांगते इधर मी डाल निकाल. पण माझ्याकडे नसेलच तर कशा माझ्या बॉडी लँग्वेजवर परिणाम होईल का. असेल ना तो असा कावरा भावरा असा असतो. तो विषय सोडा. शासनाला कॉपी मुक्त परीक्षा अभियान हातात घ्यावं लागतं, याच्यासारखी ट्रॅजेडी मोठी नाही. या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे परीक्षेला सामोरं बिनधास्त. म्हणून मी स्टार्टचंच वाक्य होतं तुम्ही आजच पास झालेला आहे, कारण तुम्ही असं करणार आहात 8 दिवसात. मी आता सांगितलं मला जे येत नाही त्याचं अवलोकन करून आत्मसात करणं, टिपणं. आणि मला जे येतं ते काय येतं टिपणं. आणि परीक्षेच्या वेळी उद्याचा पेपर पण काय अमुक त्याचं टिपणं फक्त घेऊन बसायचं. 1-2 तास चिंतन करायचं. त्या टिपणांचा काय करू नका, मोठे मोठे गट्टे घेऊन बसूच ना. टिपणांचं चिंतन. दुसऱ्या दिवशी फ्रेश मस्त पैकी हलका फुलका नाश्ता छान पैकी परत एकदा फक्त अवलोकन कालच्या टिपणांचं. ते गुंडाळून घरात फेकून द्यायचं, जवळ पण नाही ठेवायचं. आपलं आरसा आहे, गेल्यानंतर पहिलं एक काम करायचं, आरशाच्या तिथं मोठं वेळापत्रक करून ठेवायचं. साधं आपल्या अभ्यासाच्या सोयी, आपल्या सोयीसाठी. अमुक पेपर या तारखेला इतक्या वाजता या ठिकाणी, अमुक पेपर आहे असं आरशाच्या पुढे भान पाडता लक्ष जावं. आणि अभ्यासाचं वेळापत्रक आजच करायचं, ते तुम्ही घरी जा.
आणि तिथंच रिसीट अशा ठिकाणी ठेवायचं. फार धांदर असो, कधी एक पोरी तर फार धांदर असतं. तर परीक्षेच्या टेन्शन पण होतं ते, पण असं कसलं टेन्शन. तुमच्या रिसीटची जागा म्हणजे घेऊन यायचं आहे, पेन पाय काय ते अशी शेवटची वस्तू जिथून तुम्ही रोज उचलता तिथं. मागच्या वर्षी 2 पोरींना आम्हाला परीक्षेला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. गेट वरून त्यांना जावं लागलं रिसीट विसरल्या म्हणून. त्या धांगलीत ऍक्सिडेंट झाला. आमच्या शिक्षकांना पळत जाऊन त्यांना ऍडमिट करावं लागलं. शिक्षण विभागाला कळवावं लागलं. परीक्षा तिथं घ्यावी लागली. कॉपी करून नाही दिली पण. ही वेळ यावीच का? इतक्या बारीक सारी सूचना सांगून सुद्धा धांदरटपणा हे वय तसं असतं. धांदरट वयच तसं. मग अशा पद्धतीनं गेला, रिसिप्ट घेतलं, निघालात शांत डोक्यानं. परीक्षेच्या तिथं अर्धा तास आधी पोहोचा. तिथला माहोल इतका भारी असतो ना, प्रत्येक जण परीक्षा हॉलच्या बाहेरचा, परीक्षा सुरू होण्याच्या आधीचा गेटच्या बाहेर तणावग्रस्त परिस्थिती. भारत पाकिस्तान युद्ध. आम्ही इकडे हातात हत्यारे घेऊन असतो, तिकडे पालक आम्हाला दाखवत असतो. आणि पालक पण इतकं भारी असतात ना, इतकं मुलांना पंगू करून ठेवलेलं आहे. बोटाला बहुपाठ परीक्षा हॉलमध्ये बसून, अरे आम्ही आहोत ना बाबा, कशाला आम्ही पाया पडतोय तुमच्या, नाही चालत हे. त्याला काय होतं, असे व्यक्तीला काय होतं. आणि बाकीचे पालक आहेत ना, पण तुम्ही आता दाराला तर सोडल्यावर आम्ही आहोत ना, आमच्या शिक्षिका आहेत. काय काही पालकांची मानसिकता असते कळत नाही. काय पेपर द्यायला म्हटलं त्यांचा, पेपर द्या पार बेंचवर आणून बसवतो. अहो नाही प्रोटोकॉल मध्ये बसत. कशाला तुम्ही शिस्त बिघडवता लोकांना, कशाला तुम्ही मेसेज वाईट देता. ते बिचारे गेटच्या बाहेर तणावग्रस्त चेहरे नाही. तुम्ही काय कोण काय जावं काय कॉलेजची आधी नाही म्हटलं राग येतो. लगे राजकीय पुढाऱ्याला सांगा आम्हाला दम द्या. जातील तर मला, मी नाही कोणाचं आम्हाला काय, मी त्यात तडजोड नाही. मी असे खूप लावले मग त्या बाबतीत. काही मी मला फार त्रास दिला. अरे आम्ही विनंती करतो, तुमचं कामच नाही ना. कसं आम्ही आहोत ना. तुमच्या मुलाला कॉन्फिडन्स द्यायला जाऊन आम्ही त्याचं नुकसान करायला बसतो ना, असंच करू. काय होतं तर पालकांना सांगा, अजिबात नाही, बिनधास्त करा. आम्ही आहोत, मी पासून दाखवेल. अजिबात तुम्हाला कमी करू नका. तुम्ही सांगा ये. पालकांनी पण आतील काळजी कुठे ना, तर काय करायची ती काळजी घरी काढायला तर सांगा ना तुम्ही. तुम्हाला नाही बोलत मी. काय 1-2 पालक आहे ना, पण सगळ्या कार्यक्रमाचं पच हे बोलला फिच आम्हाला आमची कामं करू द्या. हो बाळांना तुम्ही करायचं. तुम्ही आजच पास झालेले आत्ता सांगतो. काही नाही, मस्तपैकी आपला परीक्षा आणि घाबरायचं नाही. आमचे शिक्षक उभे जागे जाईल सांगायला, ते तिथं हार जायचं तिथं पण असणार जिथं तुम्ही जाल बिनधास्त. तुम्ही असे दिसला पाहिजे ना. मग तिकडचे एकदा दादा पाटीलचा भिंगच मग बसतो. आता भाऊच यांचं कसं काय तू पाहत सगळं चल पाय पाहायचं. एवढे गेल्यावर काय काय ताकद आहे त्याची. कोणी असं तर मुद्दाम करणार ना, तुम्हाला करणार का नाही. तुम्ही एवढे बिनधास्त असल्यावर काय होईल. काय हिंमत, शामतच नाही जगात, शामतच नाही. कुठेही येऊ नंबर. आणि कोणी किती तुमच्या मागासाठी बंदूक ठेवून माणूस उभा ठेवला ना, काही घाबरायचं नाही. त्याचा दबाव नका घेऊन. अभ्यास तुम्ही केला, पेपर तुम्हाला लिहायचे. बंदूक ठेवा नाही तर तो ठेवून भरा आणि पेपर द्या. अजिबात नाही, बिनधास्त, अजिबात घाबरायचं. असा पेपर तुम्ही लिहायचा, असा लिहायचा का बस. का तू 5च मिनिटात पळून गेला पाहिजे माग उभा राहिला. होईल नाही या सर्व एका जोरदार टाळ्या वाजवा स्वतःचा. तुम्हाला मी महाविद्यालयाच्या वतीनं खूप 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 आणि खूप शुभेच्छा देतो. लाखभर मोलाच्या.
पुढच्या 11 वर्षीच खूप आहे. ज्याला जे व्हायचं त्यानं ते करा. आपल्याही महाविद्यालयाने खूप क्रांतिकारक गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही 3 तारखेला काय पाहिलं मला माहीत नाही, आपण काय काय उद्घाटन केली. पण या महाविद्यालयात 3 महिन्यात इंटरनॅशनल लेवलची लॅबोरेटरी आपण उभी करत आहोत. यायची आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरची याच ठिकाणी खालचा आहोत की ज्या ठिकाणी ड्रोन पासून, क्लाउड पासून, तर तुमच्या 3D प्रिंटिंग पासून सगळ्या टेक्नॉलॉजीची सगळ्या यंत्रणा आणि मशिनरीज असणार आहेत. मुलांना ट्रेनिंग आहे. चांगल्या चांगल्या IT कॉलेजेसमध्ये नसतील अशा, असं सेंटर इथं असणार आहे. 3 महिन्यात 2 झालेले आहेत यायचे. तुम्ही पाहिले का कोणी जाऊन? उद्घाटन झालेलं जाऊन पाहिले का? आज जाण्यापूर्वी सर यांची व्हिजिट ठेवा सगळ्यांची घरी. सगळ्या लॅब दाखवा, त्यांना सूचना द्या, पोरांना कळू द्या. अरे काय केलंय कॉलेजने चमत्कार दाखवा. त्यांना सगळ्या पोरींना हॉस्टेल नेऊन दाखवा. काय हॉस्टेलच्या सोडून बाकीच्यांना दाखवा काय चमत्कार केला. आणखी चमत्कार व्हायचे पुढं. आणि वर 3 क्लास 1 आणि 7 अधिकारी झाल्याचं सांगितलं. खूप गोष्टी पुढे आहेत. त्यातली एक गोष्ट मला आता सांगायची आहे. CET किती देणार आहे त्यात? CET, या CET वाल्यांनी आणखी एक फॉर्म भरायचा आहे सगळ्यांनी. आणि 11वी आर्ट्सची किती आहे? सॉरी 12वी आर्ट्स, 12वी आर्ट्स किती आले? परिस्थिती वाईट दिसते. ठीक आहे. 12वी कॉमर्स नाईस. बाळांना तुम्हाला एक माहीत नसेल तर सांगतो. एक CETचा फॉर्म परीक्षा द्या फक्त. तुम्हाला करायचं का नाही करू नका मला माहीत नाही, पण परीक्षेचा फॉर्म तर भरतात का नाही? भरतात का नाही फॉर्म? एक फॉर्म परीक्षेचा सगळ्यांनी भरायचा. जाऊ दे 1500 ना अक्कल खात्यात. एक फॉर्म भरायचा आणि परीक्षेला जाऊन फक्त तुम्हाला जे येईल ते लिहा. नाही आलं तरी चालेल, पोरं आलं तरी चालेल, परीक्षा देऊन 2 गोष्टी करता येतील का नाही? हे करा फक्त माझ्यासाठी. माझ्यासाठी करा. म्हणजे तुमच्यासाठी जे पण ते माझ्यासाठी करा. तो परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि ती परीक्षा देऊन यायची. पुढं तुम्ही काहीच करू नाही केलं नाही त्यासाठी मग जिकडे जायचं तिकडे जा, जिकडे करायचं तिकडे करा, काय करायचं ते करा, इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, तिकडचं द्या, नीट करा, JEE करा, काय करायचं ते करा, BEd करा, काय करायचं करा. पण तो फॉर्म भरायचा. त्याचं कारण मागच्या वर्षी मला 35 ते 40 मुलं येऊन भेटली, रडली माझ्याजवळ. तो फॉर्म भरलेला नाही म्हणून त्याला एका गोष्टीला प्रवेश नाही. जी इंटरनॅशनल लेवलची लॅब आपण केलेली आहे आज, की ज्या लॅबमधून ज्ञान घेऊन 2-3 वर्ष आपल्या कॉलेजमधल्या मुलांनी कमीत कमी स्टार्टिंग 7 आणि जास्तीत जास्त स्टार्टिंग 34 लाख रुपयाचं पॅकेज मिळवलेलं आहे. आणि तो कोर्स आपण नवी दिल्लीचा इंजिनिअरिंगच्या तोडीसतोड वर्क फ्रॉम होम देणारा AICTE शी जोडलेला, ज्याची CET दिल्याशिवाय तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येत नाही, नीट दिल्याशिवाय तुम्हाला मेडिकलला जाता येत नाही, JEE दिल्याशिवाय तुम्हाला IT ला जाता येत नाही. तसं BBA CA वगैरे याला जाण्यासाठी ती CETची परीक्षा असते, ती दिल्याशिवाय जाता येत नाही. ज्यांना जायचं असेल, नाहीच कुठे नंबर मिळाला, हक्काचा एक तो डिग्री प्रोग्राम आहे जो तुम्हाला कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 30 ते 36 लाख रुपये पॅकेज देणार आहे. आणि विशेष म्हणजे एकमेव प्रोग्राम आहे तो असा नवी दिल्लीच्या AICTEचा, एकमेव. त्याला आर्ट्सवाला पण जाऊ शकतो, कॉमर्सवाला जाऊ शकतो, सायन्सवाला जाऊ शकतो, MCC वाला पण जाऊ शकतो. त्या वाट नाहीतर आज आर्ट्सवाल्याला इंजिनिअरिंगला जायचं तर जाता येत नाही, मेडिकल जाता येत नाही, इथे अडचणी आहे. CA करायचं असेल तर कॉमर्स सोडून कोणाला करता येत नाही. पण तो असा आहे ओपन टू ऑल. आणि विशेष म्हणजे त्याच्यावर फोकस जगाचा आहे. नोकऱ्या सगळ्या त्याच्यातच. आज पहा कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या त्या पोरांना मिळणार आहे. मी आत्ता लिहून देतो, लिहून 350 मार्क. तेवढा तो फॉर्म तुम्ही भरायचा. तो कोणता भरायचा? आमच्या पंडित सरांनी सांगितलं असेल वर्गातून. सगळ्या हे आले होते का वगैरे? हे आणि यांची टीम कोणाकोणाच्या वर्गात आली होती BBAची सांगायला? आर्ट्सकडे
आर्ट्सकडे यांची टीम आली होती का? आर्ट्स हे आले होते, हे आणि यांची टीम ज्या वर्गात आली होती त्यांनी हात वर काढला. म्हणजे फक्त 30% लोकांपर्यंतच ते आता जाऊ शकेल. तुझे आहे तुझं पाशी परी तू चुकलाशी. 70% अजून माहित नाही. मग तालुक्यात कधी माहीत व्हायचं? हाच प्रॉब्लेम आहे सध्याचा, की ते 30-35 मला येऊन भेटून गेलेत ना, रडले माझ्याजवळ. त्यांना इच्छा असून जाता येत नाही, कारण त्यांचा इंजिनिअरिंगला नंबर लागला नाही. एकाचा लागला ना, कुठल्या तरी डोनेशन द्यायचं तर तिथं 40 लाख मागितले काय काय, आणि आम्ही 50,000 तो टॉपचा देतोय. विशेष म्हणजे उद्या जर तुम्ही नाही केला, कुणाला MIT ला जायचं असेल, माझ्या पोराला मी टाकलं, एका सत्राची फी 2.25 लाख रुपये, दुसऱ्या सत्राची फी 75,000, तिसऱ्या सत्राची फी पुन्हा 2.25 लाख, असं आकडा 3 वर्षाचा काढला. मी मेलो अक्षरशः 9 लाख, आणि आम्ही 50,000 50,000 50,000 किती झाले? 1.5 लाख. सेम डिग्री प्रोग्राम देतोय, BBA 1.5 लाखात जो आम्ही इथं डिग्री देतो, मुलं पॅकेज मिळवतात. माझ्या पोराला मला 9 लाख घालायला लागले. त्याचं कारण मला जो ट्रेड हवा होता माझ्या मुलाला, तो इथं नाही म्हणून मला तो ते करण्यासाठी पाठवावा लागला. बाकी काहीच नाही, डिग्री तीच. पण त्याची अट आता परीक्षा CET. तुमच्या ग्रुपवर ही मंडळी विसरली तरी मी स्वतः मेसेज पाठवतो, हा फॉर्म भरा, परीक्षा द्या, नापास झाला तरी झाला, जमेल सगळ्यांनी. ती परीक्षा आणि त्याचा फॉर्म 2 मिनिटात सांगायचा. थँक्यू व्हेरी मच.